वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण टॅलीमध्ये बघणार आहोत रिपोर्ट्स. तर रिपोर्ट्स म्हणजे काय, की अर्थात आपल्याला आपण कोणतीही गोष्ट केल्यानंतर आपल्याला एखादं रिपोर्ट द्यावी लागते प्रत्येक गोष्टीची. सेम तसंच आता आपल्या टॅलीचे सगळे ट्रान्झॅक्शन झालेत. तर आपल्याला एक रिपोर्ट बघायचं असेल, तर ते बघूयात की कसं बघायचं आहे. चला तर मग बघूयात की टॅली ERP9 मध्ये कसं बघता येईल. आता आपण लास्ट व्हिडिओज मध्ये काही व्हिडिओज मध्ये आपण ट्रान्झॅक्शन मध्ये अकाउंटिंग वाउचर्स हे बघितले आहे. अकाउंटिंग वाउचर्स मध्ये आपण कॉन्ट्रा वाउचर, पेमेंट वाउचर, रिसीट वाउचर ह्या सगळ्या ज्या वाउचर्स आहेत ते आपण बघितलेच आहेत. तर आता या वाउचर्सची आपल्याला एखादं रिपोर्ट बघायची आहे. तर आपण कसे बघणार आहोत तर बघूयात. आपल्याला इथे रिपोर्ट्समध्ये आपल्याला इथे बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, स्टॉक समरी, रेशो अनालिसिस ह्या पद्धतीने हे सगळे बघायचे आहेत. तर चला तर मग सुरुवातीला आपल्याला इथे रिपोर्ट्समध्ये बॅलन्स शीट बघायला मिळते. सो बॅलन्स शीट काय आहे ते बघूयात. इथे आपल्याला लायबिलिटीज दिलेल्या आहेत, इथे असेट्स दिलेले आहेत. म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये जेवढे लायबिलिटीज आहेत तर त्यांची तुम्हाला इथे तुम्ही त्यांच्यावरती काय तुमचे उलाढाली झाले आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतात. असेट्स म्हणजे तुमच्यामध्ये तुमच्या कंपनीमध्ये जे काही माल आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळते. अशा पद्धतीने आपल्याला इथे प्रॉफिट अँड लॉस म्हणजे याचा असेट्स, लायबिलिटीज आणि असेट्सच्या बद्दल आपल्याला इथे माहिती मिळते. जर आपण इथे F1 वरती आपण इथे बघितलं तर इथे आपल्याला डिटेल्स हे दिसतात ते. सो डिटेलमध्ये आल्यानंतर की आपल्याला बघायला मिळतं की कंपनी कॅपिटल अकाउंटमध्ये काय कॅपिटल अकाउंट झालेलं आहे. करंट लायबिलिटीज आता तुमचं प्रेझेंट आहे, सन्ड्री क्रेडिटर्स आहे. मग फिक्स असेटमध्ये तुमचं कोणतं अकाउंट आहे, बिल्डिंग अकाउंट आहे. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो. नेक्स्ट असेल आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे अर्थातच प्रॉफिट अँड लॉस हे नावातच आपल्याला कळून येतंय की किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला. अर्थातच हे कोणाच्या रिलेटेड असणार आहे. प्रॉफिट अँड लॉस आपल्याला खरेदी आणि विक्रीवरतून कळतो. तर इथे आपल्याला परचेस अकाउंट दिले, ते सेल्स अकाउंट दिले. तर परचेस अकाउंटमध्ये आता किती आहेत आणि सेल्स अकाउंटमध्ये किती प्रेझेंट आहेत अमाउंट. तर ह्या पद्धतीने आपल्याला इथे लगेच आपल्याला प्रॉफिट अँड लॉस आपल्याला बघायला मिळतो. यानंतर सेम तसंच जर आपण डिटेलमध्ये गेलो, Alt+F1 ही की जर आपण प्रेस केली तर आपल्याला ह्या सगळ्या डिटेल्स बघायला मिळतात, की नक्की कोणत्या खात्याच्या म्हणजे कोणत्या लेजरच्या अंडर तुमचे जे काही उलाढाली झाले ते आपल्याला ॲट अ टाइम इथे बघायला मिळतात. एक पर्टिक्युलर्स आपल्याला लेजर्स इथे बघायला मिळतात. नेक्स्ट स्टॉक समरी आहे. स्टॉक समरीमध्ये तुम्हाला आपल्या कंपनीमध्ये जो कोणता स्टॉक आहे म्हणजे अर्थातच माल आहे, तो इथे आपल्याला बघायला मिळतो. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपल्याला आता सॉरी स्टॉक समरीमध्ये इथे राईस आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आता सध्या राईस आहे. तर आपण जस्ट एंटर केलं तर राईस हा आपला ग्रुप होता. बासमती राईस हा त्याचा एक स्टॉक आयटम आपण क्रिएट केला होता. मग आता तो प्रेझेंट किती आहे, क्लोजिंग त्याचा कधी झाला आहे, किती निया झाला आहे, किती किलो होता वगैरे आपल्याला सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतात. यानंतर इतर रेशिओ अनालिसिस दिले आहेत. अर्थातच अनालिसिस आपल्याला बघायचं असेल तर आपण इथे बघू शकतो. कॅश इन हँड किती झालं, बँक अकाउंट्समध्ये किती पैसे आहेत, सन्ड्री डेटर्स जेवढे आहेत त्यांच्याकडून किती माल क्रेडिट झाला. इथे आपल्याला सन्ड्री क्रेडिटर्स आहे त्यांच्याकडून किती क्रेडिट अँड डेबिट आपल्याला इथे बघायला मिळतात. ते इथं करंट रेशोज दिले आहेत आपल्याला. तर या पद्धतीने आपण एक अनालिसिस करू शकतो की सगळ्या गोष्टी आपल्या कंपनीमध्ये सध्या माल काय आहे, कोणते लेजर्स म्हणजे कोणते लेजर्स आपले कोण सन्ड्री डेटर्स आहेत, कोण क्रेडिटर्स आहेत, त्यांची नावं, मग किती माल त्यांच्याकडून घेणं आहे, देणं आहे, कोणी माल व्यवस्थित त्यांचं नगद माल म्हणजे एक व्यवस्थित कंप्लीट आपल्याला जर व्यवहार झाला असेल तर पूर्ण व्यवहार झाला आहे की नाही, हे आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे कळत असतात. यानंतर आपल्याला डिस्प्लेमध्ये ट्रायल बॅलन्स दिसतो. तर ट्रायल बॅलन्स हे मोस्टली तरी खूप लोक यूज करत असतात. यामध्ये खूप छान आणि सुटसुटीत पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. इथे आपल्याला कंपनीचं नाव दिसते आपल्या. मग क्लोजिंग बॅलन्स झालेलं आहे. डेबिट आणि क्रेडिट इथे आपल्याला दिले आहेत. मग हे डेबिटचे एंट्रीज आहेत आणि हे क्रेडिटचे एंट्रीज आहेत. मग कॅपिटल अकाउंट. मग आता इथे तुमच्या ह्या कंपनीमध्ये एबीसी नावाची कंपनी आहे समजा. तर ह्या कंपनीमध्ये किती आपल्याला इथे लेजर्स तुम्ही क्रिएट केले, त्या लेजर्स तुम्हाला इथे
म्हणजे ग्रुप्स इथे आपल्याला बघायला मिळतात आहे. जर समजा तुम्ही Alt+F1 जर प्रेस केलं, Alt+F1 जर प्रेस केलं तर आपल्याला इथे पूर्ण डिटेलमध्ये आलेलं आहे. म्हणजे की कॅपिटल अकाउंटच्या अंडर तुम्ही कोणता लेजर क्रिएट केला होता, कॅपिटल अकाउंट. मग तो काय झाला होता, क्रेडिट केला होता आपण. करंट लायबिलिटीजमध्ये कोण कोण आहे, सन्ट्री डेटर्स. मग डेबिट झालेत, क्रेडिट झालेत, या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळतात. इथं फिक्स असेट आहे, असेट्स आहे, इथं बिल्डिंग अकाउंट आहे. मग त्याच्यामध्ये आपण आपली व्हॅल्यू जी आहे 1,00,000 रुपये इथं डेबिट झालेली दिसतीये. अशा पद्धतीने आपल्याला ॲट अ टाइम सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतात ते. म्हणजे वन बाय वन तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी इथे सॉर्ट आउट होऊ शकतात. यानंतर इतकंच नाही तर तुम्ही ग्रुप वाईज देखील बघू शकता. म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये जेवढे कोणते ग्रुप्स आहेत ते इथे आपल्याला बघायला मिळते. यानंतर यानंतर इथे आपल्याला दिलेलं आहे वाउचर्स लेजर वाईज दिलेले आहेत. म्हणजे आपण जर F5 जर की प्रेस केली तर आपल्याला लेजर वाईज म्हणजे आपल्याला हे बघायला मिळतात. म्हणजे बँक अकाउंटमध्ये डेबिट किती झाले आहे, 7,000 रुपये. बिल्डिंग अकाउंटमध्ये डेबिट झाले तर 1,00,000 रुपये. कॅपिटल अकाउंटमध्ये किती झालेत, क्रेडिट 2,00,000 रुपये. म्हणजे आपल्याला इथे इथे अल्फाबेटिकल कीनुसार आपल्याला इथे सगळ्या मांडी दिलेली आहेत आपल्या लेजर्सची, जे आपण लेजर्स आपण क्रिएट केले होते सुरुवातीला. तर कॅश किती होता आपल्याकडे, तर घनश्याम जो आहे, जो लेजर आहे त्याच्या त्याच्या थ्रू आपलं डेबिट झालंय, किती डेबिट झालं. काही लोकांना ही जी लेजर वाईजची जी स्टॉक समरी सॉरी स्टॉक समरी बोलते, ही सगळी एंट्रीज आहे तर तुम्हाला इथे ही खूप उपयोगी पडते. आपल्याला लगेच कळून येतं की कोणता लेजर आहे, कोणत्या लेजरने किती डेबिट झालंय, कोणत्या लेजरने आपल्याला क्रेडिट झालंय, या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने आपण ट्रायल बॅलन्स हे यूज करू करू शकतो. यानंतर इथे वाउचर्स वाईज दिलेले आहेत. कोणत्या वाउचर्स वाईज तुमचं क्रेडिट वगैरे झाले आहे ते आपल्याला कळू शकतं. यानंतर आपल्याला बघायचं आहे डे बुक. सेम तसंच आहे. आपल्याला इथे डे बुक कसे दिलेले आहेत, एक पर्टिक्युलर्स म्हणजे इथे आपल्याला लेजर्सची नावं दिसतात आहेत. आपल्या कंपनीमध्ये जे कोणते आपण लेजर्स क्रिएट केलेले आहेत त्या लेजर्सची पर्टिक्युलर्स त्याची नावं दिसतात आहेत. मग ह्या लेजर्सची आपण वाउचर टाईप लाईक आपण पेमेंट वाउचर, रिसिट वाउचर, क्रेडिट नोट, सेल्स, परचेस वाउचर्स, ह्या ज्या एंट्रीज आहेत ते आपल्याला इथे वाउचर टाईप बघायला मिळतं की नक्की आपल्या कोणत्या व्हाउचरमध्ये एंट्रीज केली गेलेली आहे. मग ती व्हाउचर किती वेळा झाली, ही कॉन्ट्रॅक्टची ही व्हाउचर 2 वेळा टाईप झालेली आहे. पेमेंटची व्हाउचर्स 2 टाइम्स झालेली आहे. बाकी सगळे 1 टाइम झाले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला कळते. इथे डेबिट अमाऊंट आहे म्हणजे अमाऊंट किती झाले, डेबिट किती झाले आहेत, क्रेडिट किती झाले आहेत कंपनीमधून. या सगळ्या गोष्टी आपल्याला डेबुकमध्ये समजत असतात. सेम तसंच जर तुम्ही Alt+F1 जर प्रेस केलं तर तुम्हाला इथे डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतात. अशा पद्धतीने तुम्हाला इथे बघायला मिळतं. सुटसुटीत, व्यवस्थित, छान आपल्याला एक डिटेलमध्ये म्हणतात ना, एकदम खोलवरती आपल्याला इथे बघायला मिळते. यानंतर अकाउंट बुक आहे. सेम तसंच आपल्याला प्रेझेंट करणार आहे. यानंतर इथे आपल्याला लेजर्स दिसतात. ते तुमच्या कंपनीमध्ये आत्तापर्यंत तुम्ही कोणते कोणते लेजर्स इथे बनवले आहेत, ते सगळे लेजर्स आपल्याला या पद्धतीने इथे दिसतील. ग्रुप समरी तुमच्या कंपनीमध्ये जेवढे कोणते ग्रुप्स आहेत त्याचे सगळे ग्रुप्स आपल्याला इथे बघायला मिळतात. ग्रुप वाउचर्स सेम तसंच वाउचर्स कोणते कोणते झालेले आहेत. अशा पद्धतीने आपण अकाउंट बुक्स बघू शकतो. यानंतर आपल्याला इथे इन्व्हेंटरी बुक्स दिसतात. ते इन्व्हेंटरी बुक्स म्हणजे काय, की आपल्या जे माल जो असतो, जो स्टॉक असतो, तर त्या संबंधित जे काही डेटा असतो तो आपला इन्व्हेंटरी बुक्समध्ये जातो. स्टॉक आयटम आपल्याला बघायला मिळतात. आपल्या इथे आपल्या कंपनीमध्ये कोणते कोणते स्टॉक आयटम्स आपण इन्सर्ट केले होते ते आपल्याला इथे बघायला मिळतात आहे. या पद्धतीने त्यानंतर ग्रुप समरी आपण एखादे मसाले, ऑइल, राईस असे आपण एक ग्रुप केले होते स्टॉक आयटम क्रिएट करण्यासाठी. सो आपल्याला इथे आपल्याला ॲट अ टाइम बघायला मिळतात ते. यानंतर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे बघू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला जर रिपोर्टमध्ये जे कोणते ट्रान्झॅक्शन आपण केलेले आहेत, तर ते आपल्याला ॲट अ टाईम ते डिस्प्ले करायचं असते, तर आपण रिपोर्ट्समध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात. व्यवस्थित आपल्याला इथे ते प्रॉफिट लॉस वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतो. सो आय होप तुम्हाला ह्या सगळ्या व्हिडिओज माझं जे काय आहे तुम्हाला व्हिडिओज कळत असतील. सो नेक्स्ट व्हिडिओ मी नक्कीच लवकर घेऊन येणार आहे. सो तोपर्यंत स्टे ट्यून.